माझे 2 सिनेमे रिलीजला असताना या विषयावर मी बोलणार आहे. ती रिस्क मी घेणार आहे. डोळे तर मेन आहे. डोळे तर बाकी मेन काय आहे. जाऊ दे तिकडे. आधी डोळे येतात मग मी येतो. कोकणच्या जंगलात भूताचा वाडा, पेटीतल्या राक्षसाची कमाल, विदूषकाची धमाल वगैरे मस्त मजा यायची. आणि हिंदीमधून जेव्हा तू परत मराठीमध्ये काम करतोस तेव्हा मराठी इंडस्ट्रीचा अप्रोच बदललेला वाटतो तुला? ते मी बोलीन असं मला वाटतही नाही. आपण आता कामाबद्दल बोलूया. मी काही डिग करायचं नाही असं ठरवलं. आणि एका अवॉर्ड शो मध्ये माझं टाळकं सटकलं. एका पॉईंटला मला वाटलं काय चाललं यार. एखाद्या नटाला आपला चांगला केलेला सिनेमा चालत नाही आहे हे वाटल्यावर काय वाटतं? करतो ना मी खूप करतो रिहर्सल. म्हटलं काय करतोस? तर तो म्हणला की मी रील्स बनवतो. माझा एक काका आणि मी एका वेळेस शाळेत होतो. आता विचार कर. पण मला मुक्ताबरोबर डेस्परेटली काम करायचं. मला मुक्ताबरोबर प्रचंड आवडते. मला गेल्या काही वर्षात असं हे जाणवलंय ना की तुम्ही एकटे असता करिअरमध्ये. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे माझा मित्र अभिनेता अमेय वाघ. अमेय, खूप स्वागत करतो. नमस्कार. स्वागताची आमची एक छोटीशी पद्धत आहे. तू आलास त्याबद्दल पुणे कॉटन कंपनीकडनं एक छोटीशी भेट. थँक्यू. आणि आशमन पेबल्स या आशमन पेबल तर्फे हा एक दिवा आहे, हँड पेंटेड दिवा. थँक्यू. पुणे कॉटन कंपनी चं इन्स्टा पेज आहे, तिथं तुम्ही जाऊन टी शर्ट्स घेऊ शकता. आणि आशमन पेबल्सचं पण इन्स्टा पेज आहे, तिथं तुम्हाला हँड पेंटेड दिवा जर हवे असतील दियाज तर ते मिळू शकतात. अमेय माझा खूप जुना मित्र आहे. त्याला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून मी पाहत आलेलो आहे. टी व्हीमध्ये असताना टी व्हीमध्ये आम्ही भेटलो होतो, पेपरमध्ये भेटलो होतो आणि या माध्यमांमध्ये पहिल्यांदाच भेटतो मित्रमणेमध्ये. तर तुझं खूप स्वागत, कौतुक. आणि तुला बोलण्यामागचं कारण हे की क्युरियोसिटी आहे मला तुझ्याबद्दल. तू सातत्यानं कन्सिस्टंटली काम करत करत एका वेगळ्या मुक्कामाला येऊन पोचतोयस, टप्प्यावर म्हणूया आपण. की तू हिंदीत दिसायला लागलेला आहेस, वेबसिरीज छान छान केल्यास तू आता. म्हणजे एकांकिकेमधून सुरू झालेला तुझा प्रवास आता या हिंदीमध्ये स्थिरावू लागलाय. तू तुझ्या या टप्प्याकडे कसं बघतोस आत्ता? सगळ्यात आधी या टप्प्याबद्दल बोलतो. अच्छा, या टप्प्याबद्दल मला हे सांगायला आवडेल सगळ्यांना की मला इथे यायचंच नव्हतं. कारण माझ्या मनात भीती होती. कारण लास्ट टाइम जेव्हा सौमित्रांनी राऊंड टेबल घेतली होती सगळ्यांची, बरेचसे दिग्दर्शक, लेखक, अभिनेते असे सगळेच होते. आणि मला माहिती आहे त्याची ती नॅक की तो समोरच्याला पूर्णपणे बोलतं करतो. आणि अशा अशा गोष्टी जो माणूस शक्यतो मनाशी राखून ठेवेल अशा गोष्टी तो माणसाला बोलायला लावतो. म्हणजे तो त्याच्या कामात ग्रेटच आहे, याचंच एक उदाहरण आहे. पण मला ही भीती. आणि मी सगळे इंटरव्ह्यूज बघितलेत सगळ्या कलाकारांचे. काही हलके कॉन्ट्रोवर्शियल विषयांवर सुद्धा तुझे सगळ्यांना बोलायला लावतोस, ते सगळं मी बघितलं. त्यामुळे मला माझ्या मनात भीती होती. कारण मला असं वाटतं की मी खरंच जसा मित्रांमध्ये वगैरे बोलतो तसा बोललो तर जी कामं थोडीफार हातात आहेत तीही नाहीशी होतील. पण आज मी ही रिस्क घेऊन समोर बसलो आहे आणि मला असं वाटतं की तू मला सांभाळून घेशील. नाही, मला फार अगदी आत म्हणजे JCB सर एवढं खोदायला नको, असं हलकं कुदळ वगैरे मार. कुदळ पण नाही मारणार. पाणी लागेपर्यंत नको. मला तूच दाखवशील, हे बघ हे बघ हे बघ असं. ह्याची मी पूर्ण काळजी घेईन की हे बघ इथं बघ, हे खोल आहे, हे बघ. मी खोदून ठेवलं होतं हे बघ. त्यामुळे एकतर असं काही ठरवून आलेलो नाहीये मी. मला काहीही तुझ्याकडनं असं मुद्दाम करून. पण हाच तर प्रॉब्लेम आहे, तुला ठरवावंही नाही लागत. तू नाही रे, असं नाही. तुझ्यात ती नॅक आहे. काय आणि मी कॉम्प्लिमेंट देतो. थँक्स. पण काय होतं बऱ्याचदा आपण आपल्याच कलाकारांना ना खूप गृहीत धरतो. आत्ता शूट सुरू व्हायच्या आधी मी त्याला तेच सांगत होतो की एकांकिकेतून सुरू झालेला त्याचा प्रवास, मग त्यानं केलेले सिनेमे, भाडीपामधून रोस्ट केलेले कलाकारांना रोस्ट केलं ना तुम्ही. हा, पण आता आम्ही तुम्हाला करणार असं आहे. पण आम्हाला प्रश्न आम्ही त्यांना सांगायचो आधी काय असायचे ते. आता इथं नाही सांगितलं, त्यामुळे इथे जास्त मजा आहे. तर भाडीपामधून पण तो दिसायला लागला आणि आपण लोकांना गृहीत धरतो बऱ्याचदा. अमेयची वाटचाल मला फार प्रॉमिसिंग वाटते आणि त्यातून मी तुला इथं बोलवलं. आणि तुझी गोष्ट त्यानिमित्तानं लोकांना कळेल, तू कशा पद्धतीनं पाहतोस गोष्टींकडे ते कळेल. आणि तुझ्यासारखे असंख्य मुलं आज इंडस्ट्रीमध्ये धडका देत आहेत एकांकिकांमधून, नाटकांमधून. तर त्यांना कदाचित तो पाथ फाइंडर असू शकेल अशी मला अपेक्षा आहे. सुरू करूया. येस. प्रस्तावना खूप झाली. तर तू या टप्प्याकडे तू आता जो आलेला आहेस एकांकिकेमधून, आता OTT मध्ये तुझं नाव स्थिर व्हायला लागले हिंदीमध्ये. तू या टप्प्याकडे नट कलाकार म्हणून कसं बघतोस? मला असं वाटतं की जेव्हा असं वाटलं ना की आपल्याला
हे साध्य करायचं आहे आयुष्यात, हे करिअरमध्ये साध्य करायचं आहे, त्या पॉईंटलाच काहीतरी सतत कलाटणी मिळत गेली. बरं. पण बऱ्याचदा असंही झालं की एका विशिष्ट वयापर्यंत मी माझे काही प्रिन्सिपल्स होते, मग मला असं काम करायचं आहे, तसं काम करायचं नाही आहे. तर जेव्हा मला असं वाटलं की आता हे थांबणार आहे सगळं, म्हणजे माझं मी पूर्णपणे चुकीच्या ट्रॅकवर आहे, तेव्हाच काहीतरी अशा घटना घडत गेल्या जेणेकरून मला विश्वास बसला की माझा अप्रोच करेक्ट होता. अगदी थोडक्यात सांगायचं तर मी जेव्हा ग्रॅज्युएशन वगैरे सगळं झालं त्यानंतर इमिजिएटली मी मुंबईला येऊन कुठल्या तरी सिरियलमध्ये काम करून करिअर सुरू करू शकलो असतो. पण तेव्हा सतत वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या सिरियलसाठी ऑडिशनसाठी बोलावणं येत होतं. पण मी तेव्हा मासकॉमला ॲडमिशन घेतली पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि मला असं वाटत होतं की हे 2 वर्ष ज्या क्षेत्रात मी ऑन कॅमेरा काम करतो त्याची मागची बाजू पण जरा आपण पूर्णपणे शिकून घ्यावी, तो क्राफ्ट शिकून घ्यावा. आणि मला वाटत होतं की मला जेव्हा मालिका करायची आहे तर मला अशी काहीतरी मालिका करायची, टिपिकल सासू सून मालिका मला करायची नाही. मला अशी मालिका करायला आवडेल जी मला प्रेक्षक म्हणून सुद्धा बघायला आवडेल. तर अशा विचारांमध्ये मी असताना मला एका पॉईंटला असं वाटलं की बहुतेक आपला अप्रोच चुकतोय. आपण इमिजिएटली मुंबईला जाऊन जे मिळेल ते काम करणं सुरू करायला हवं. आणि त्याच्यात दिल दोस्ती दुनियादारी सारखी मालिका आली. सो अशा काही घटना घडत गेल्या आयुष्यात. त्यामुळे मला असं वाटतं की तसं म्हणजे मी, तू म्हणतोस एकांकिकेपासून सुरुवात केली, आज OTTत काम करतोय, यातला फक्त माझा मी अप्रोच ठरवला होता. मला हे अचीव्ह करायचं आहे, ते अचीव्ह करायचं आहे, एका पॉईंटला ठरवणं मी पूर्णपणे बंद केलं. आता सुद्धा मी याच ह्याच्यावर आहे की माझा अप्रोच मला माहिती आहे. काय अप्रोच असतो? मला असं वाटतं की मला जे प्रेक्षक म्हणून बघायला काम आवडतं ते काम करत राहावं आणि एक्सक्लुझिव्ह काम करत राहावं. म्हणजे माध्यमं जरी खूप जरी असली तरी आपण आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करावा की आपण कमी दिसावं पण चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये दिसावं. अप्रोच हा अतिशय योग्यच आहे, पण कलाकाराला येणारं काम तुझ्या हातात कुठं आहे? एक्झॅक्टली, मी तेच तर म्हणतोय. पण मग नाकारणं पण अवघड आहे की तुम्हाला दिसत पण राहायचंय, काम पण हवंय, कॉम्पिटिशन पण आहे. मग हा जो तुझा अप्रोच आहे की प्रिन्सिपल्ड अप्रोच म्हणूया आपण त्याला, त्याच्याशी तू कसा काय प्रामाणिक राहत आलास? मग काम नाकारणं म्हणजे काम नाकारतो आपण एखादं तर ते काय हे वाईटच आहे म्हणून नाकारतो असं नाही. त्याला वेगवेगळी कारणं असतात प्रत्येक वेळेस. आपण स्वतःला त्या प्रोजेक्टमध्ये बघतो का? ज्या दिग्दर्शकावर आपल्याला विश्वास टाकून 40-50 दिवस काम करायचंय ते वर्थ इट वाटतंय का? मी आधी केलेल्या कामाच्या आसपास जाणार हे आहे का वेगळा आहे, हा मुद्दा असतो. ह्या प्रोजेक्टची इतपत कमर्शियल व्हायबिलिटी आहे, हा मुद्दा असतो. तर मला काही म्हणजे काम नाकारणं ह्यात काही मला भीती वाटत नाही की मी आज एक कामांना नाही म्हणलं तर मला उद्या काम मिळणार नाही, अशी मला काही त्यात. हा कॉन्फिडन्स कुठनं आला? कॉन्फिडन्स नाही, हा आता झालंय. आता तसं मी तुला म्हणलं तसं ती खलाटणी मिळत राहते आपल्याला. काही ना काहीतरी कुठल्या तरी पॉईंटला आपल्याला असं वाटतं की मी घेतलेला अप्रोच, मी घेतलेले डिसिजन्स बरोबर आहेत. कलाटणी हा फार महत्त्वाचा शब्द आहे आत्ता इथे. मग जेव्हा तू इंडस्ट्रीत म्हणजे ह्या मनोरंजन क्षेत्रात आलास तेव्हा तू ठरवलं होतंस मला नटच व्हायचं? आधीपासून ठरवलं होतं? हो, बाकी काही जमत नव्हतं. त्यामुळे अभिनय करणं हे बाकी काही जमत नव्हतं? बाकी काही जमत नव्हतं. मला फक्त अभिनय करायला आवडायचा. जे काही शाळेच्या गॅदरिंगमध्ये असेल, बालनाट्यांमध्ये असेल, बऱ्याच बालनाट्यांमध्ये मी तेव्हा कामं करायचो. कोकणच्या जंगलात भूताचा वाडा, पेटीतल्या राक्षसाची कमाल, विदूषकाची धमाल वगैरे मस्त मजा यायची. आणि त्या वयोगटात ते सगळं करायला मजा यायची. आणि मला तिथेच असं स्टेजवर असताना असं कायम वाटायचं की हे बेस्ट फिलिंग आहे आयुष्यातलं. मला हा आनंद ना माझ्या भावंडांबरोबर मित्रांबरोबर क्रिकेट खेळताना मिळतो, ना मला शाळा सुटल्यावर तिथे मित्रांबरोबर टाइमपास करताना मिळतो, ना मला अभ्यास करताना मिळतो. मी स्टेजवर जेव्हा असतो 1-1.5-2 तास तेव्हा तो खरा आनंद मिळतो. तुझ्या आयुष्याला मिळालेल्या 3 महत्त्वाच्या कलाटण्या कुठल्या आहेत टप्प्याटप्प्यांवरच्या, की ही तुला महत्त्वाची वाटते, इथं टर्न झालं? मला सगळ्यात आधी वाटतं की BMCC या महाविद्यालयात ॲडमिशन मिळणं हीच मला वाटतं खूप मोठी कलाटणी होती. कारण तिथे जे नाटकाचं कल्चर होतं पूर्णपणे ते मला वाटतं की त्या स्टेजला आयुष्यात खूप करेक्ट होतं माझ्यासाठी. मला खूप गोष्टी त्यातनं शिकायला मिळाल्या. आणि ते कल्चर असं होतं की आपल्याला काय करंडक काढायचं आहे, पहिलंच यायचं आहे, हा सगळा फील नव्हता त्याला. आपण चांगलं नाटक करूया हा अप्रोच तेव्हापासून तिकडे सगळ्यांचा होता. तर मला वाटतं त्या वयात ते योग्य होतं. ती पहिली कलाटणी म्हणता येईल. दुसरी दिल दोस्ती दुनियादारी सारखी मालिका मला मिळणे, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने
जे आपण ज्याला म्हणतो घराघरात पोचायला मदत झाली तसं झालं. आणि तिसरं मला वाटतं की लॉकडाऊन ही एक खूप मोठी कलाटणी माझ्या करिअरमध्ये होती. कारण बऱ्याच लोकांना लॉकडाऊनचा तोटा सुद्धा झालाय, अनेक लोकांच्या आयुष्याची वाट लागली. पण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं एका अर्थी भलं सुद्धा झालंय, कारण OTT प्लॅटफॉर्म सगळे उदयास आले. मी कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की मराठी भाषेच्या व्यतिरिक्त मला काम मिळेल. मी कायम मराठीत जे करत होतो त्यात आनंदी होतो. पण लॉकडाऊन नंतर झालं असं मला वाटतं, वेगवेगळ्या भाषांमधनं ते सुद्धा चांगले नट घेऊन एक प्रोडक्ट तयार करायला लागले. कारण त्यांनाही असं वाटायला लागलं की हा जो रिजनल ऑडियन्स आहे प्रत्येक नटाचा, त्याचे कदाचित आपल्याला पॉप्युलॅरिटीचा त्या प्रोजेक्टला फायदा होत असेल किंवा तो नट बरा वाटत असेल म्हणून त्याला कास्ट करत असतील. तर लॉकडाऊनमध्ये असूरसारखा शो मला मिळाला आणि मी केला, आणि त्यानंतर बऱ्यापैकी त्या बाबतीत तशी त्या प्रकारची कामं मिळायला लागली. असूर म्हणजे लॉकडाऊन नंतरचं तुझं जगणं किती बदललं आणि कसं बदललं? मला कुठेतरी असं कॉन्फिडन्स देणारा होता हा सगळा प्रकार. म्हणजे आपल्या भाषेच्या व्यतिरिक्त पण बाहेर लोक आपलं काम बघतायत, आपल्याला ओळखतायत, ते अप्रिशिएट करतायत. ही गोष्ट बऱ्यापैकी आत्मविश्वास वाढवणारी होती असं मला वाटलं. कारण काय होतं, मराठीत वावरताना इंडस्ट्रीत सुद्धा सगळे तुम्हाला ओळखत असतात, सगळ्यांनी एकमेकांची कामं बघितलेलीच असतात, अगदी घरगुती वातावरण असतं सगळीकडे. त्यामुळे आपल्यालाही कुठल्या तरी पॉईंटला असं वाटतं ना की थोडंसं बाहेरच्यांनी पण पाठ थोपटली पाहिजे, आणि ते जास्त कॉन्फिडन्स देणारं असतं. घरचे काय कायमच असतात आपल्यासाठी. सो तिथे गेल्यावर मला असं वाटलं हो यार, आपण जे काम करतोय मराठीत ते लोकांनी बघितलेलं आहे, या सगळ्या लोकांनी, आणि त्यामुळे आपण आज इथे आहोत. आपण काही याचा काही कॉम्प्लेक्स घ्यायची गरज नाही की मी आता वेगळ्या भाषेतनं येऊन हिंदीत काम करतोय. नट हा नटच असतो, सगळे सिमिलर लेवलला असतात सगळे. तर हे घडलं, आणि इव्हेंच्युअली जेव्हा काम ते चालतं आणि लोक पण तुम्हाला बाकी ओळखायला लागतात, तर ती छान असते गोष्ट. या सगळ्यामध्ये त्याचा तुला किती फायदा झाला? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असूर आणि कालापानी याबद्दल तू फार बोलताना दिसलेलं नाहीस कुठे. प्रोजेक्ट वाईज तू येतोस, त्या प्रोजेक्टबद्दल बोलतोस आणि गुम होतोस. पण हे दोन महत्त्वाचे प्रोजेक्ट होते तुझ्यासाठी. तर ही कलाटणी वाटते का तुला? म्हणजे आणि कशा पद्धतीनं, काय तिथं गेल्यावर काय शिकायला मिळालं, किंवा तिथं गेल्यावर तुला काय तुझ्यामध्ये बदल झाला, अप्रोचचा काही झाला का? मला वाटायला लागलं आहे की नट हा कायम कम्फर्ट झोनमधनं बाहेर आल्यावरच जास्तीत जास्त गोष्टी शिकतो असं मला वाटतंय. कारण पूर्णपणे तुम्ही माझा काय, मी मराठीत विचार करतो, मराठी भाषेत मला पटपट गोष्टी सुचतात. इम्प्रोवाइज करायचं असेल तर मला मराठीत पटकन सुचतं. बरोबर. पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये मी विचार नाही करत. तर हिंदी आणि इंग्लिश भाषा जेव्हा समोर येते तेव्हा मला मराठीत जेवढा एफर्ट लावायला लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त एफर्ट लावायला लागतो. तर हाच पहिला चॅलेंज आहे, आणि तो मोठा चॅलेंज आहे असं मला वाटतं. पण अगेन कामाची पद्धत जर असेल, तुम्ही फार वेळ घालवत असाल रीडिंग्स या गोष्टीवर, रिहर्सल या गोष्टीवर, आणि एकदा तुम्ही जरा एक दोन तीन शॉट तुमचे ओके झाले, व्यवस्थित मनासारखे झाले की तुम्हालाही तो कॉन्फिडन्स येतो. राहिला प्रश्न असूर आणि कालापानीचा, मला आता जे काम मिळतंय याच्या पुढे ते असं पण वाटतं की आधीची कामं लोक विसरलीत की काय. त्या दोन कामाबद्दलच जास्त बोललं जात आहे. एका अर्थी चांगली गोष्ट आहे, पण कुठेतरी असं पण मनात वाटतंय रे, ह्याच्या आधी पण काही मराठी सिनेमे केले होते, मग ते विसरताय का तुम्ही? मराठी माणसांमध्ये पण एक चांगली अभिमानाची भावना अनेक प्रेक्षकांमध्ये मला बघायला मिळाली. असं की आम्हाला आनंद झाला की तू असं नेटफ्लिक्स किंवा बाकी प्लॅटफॉर्मवर कुठला तरी आपला मराठी नट काम करतोय, असेही बऱ्याचशा रिॲक्शन. आपण जेव्हा आपल्या त्या इनसिक्युरिटीजमध्ये जातो तेव्हा आपण ग्रो करतो, कारण आपल्याला टिकायचं असतं. पण तुझ्यासारखा कलाकार की जो नावारूपाला आलेला आहे, आता आपण स्टार म्हणू शकतो की बाबा हा स्टार झालेला आहे, आणि तू हिंदीमध्ये जातो आणि नवीन शिकायला लागतोस. स्टार या शब्दाचं जरा मला नकोच तो शब्द. मग कुठला शब्द म्हणूया? आता चांगला अभिनेता म्हणून, नट कलाकार चांगला वाटतं, चांगला अभिनेता पण चांगला आहे, ठीक आहे, ते ओन करते. स्टार जरा असं चांगला वाटते अजून. तर मग या गोष्टीशी नट म्हणून तू अपडेट कसा होतोस, स्वतःला अपडेट कसा करतोस वेगळ्या गोष्टींसाठी? तू जेव्हा हिंदीत जातोस तेव्हा हिंदीमधले प्रोनाऊन्सिएशन्स तुला शिकायला लागतात, इंग्लिश शिकायला लागतं, अप्रोच शिकायला लागतो, मग ह्याच्यावर काम करायला लागतं.
मग त्या दृष्टीनं वाचन येतं, हम्म. मग अभिनय शैली पण असू शकते त्या बाबतीत, कारण त्या लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, माझ्या अपेक्षा वेगळ्या असतात. मग हे जे स्वतःला अपडेट ठेवणं आहे ना, हे नट म्हणून कसं करतो? जसा गायक रियाज करत असतो, चित्रकार सातत्याने चित्र काढत असतो आणि स्वतःला अपडेट ठेवतो, तसं तू काय करतोस? मला वाटतं नटासाठी जनरल अभिनयाचा सराव करण्यापेक्षा त्या भूमिकेला जो सराव लागतो तो करणं गरजेचं असतं. मला कायम असं वाटतं की खरंच डिरेक्टर हा फक्त कॅप्टन ऑफ द शिप नाही आहे, तो या जगाचा राजा आहे. बरं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, लोक असं विचारतात की काय तुम्ही आता पोलिसाचा रोल केलात, त्यासाठी तुम्ही काय वाचलं, काय सिनेमे बघितलेत? म्हणून मी काही नाही केलं, कारण माझ्या डिरेक्टरनी मला असं सांगितलं की काही बघू नकोस, काही वाचू नकोस, हे तुला सिनेमांमध्ये जसं टिपिकल हे एका पोलीस ऑफिसरचं पोर्ट्रेल बघायला मिळेल तसं मला करायचं नाही, मला पूर्ण नवीन अप्रोच हवा आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ते ऐक. तर हा झाला माझा अभ्यास. पहिले दिग्दर्शकाचा ऐकणं हा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. बाकी जे काही इतक्या वर्षात प्रायोगिक नाटकात काम करून जे काही टूल्स शिकलेलो आहे आपण, एस्पेशली पंडित सत्यदेव दुबेंचं वर्कशॉप आम्ही शेवटचं जे पुण्यात झालं होतं ते केलं होतं त्यावेळेस. तर त्यावेळेस जे बेसिक्स शिकायला मिळाले, ते बेसिक जे टूल्स आहेत, वेगवेगळे एक्सरसाइजेस आहेत, अजूनही मी तेच अप्लाय करतो कुठलेही उपयोगी पडतात. 100% ती वेगवेगळी, त्याला टूल्स म्हणतो, ते अवजारच आहेत. जसं की काय असतात टूल्स ती, फॉर एक्झाम्पल? म्हणजे समजा आत्ता आपण इथे आज बसलोय, तर बिफोरचा एक एक्सरसाइज आहे, किंवा असं म्हणतात की एव्हरी सीन और एव्हरी मोमेंट हॅज अ हिस्ट्री. आज तू आणि मी इथे बसलोय, सिनेमातलं सीन जर इथपासून सुरू झाला की तू आणि मी गप्पा मारतोय, बरोबर, पण त्याच्या आधीचं सीन स्क्रिप्टमध्ये नाहीये. तुझा माझा फोन कॉल झाला, आपण इंटरव्ह्यू करूया, डिरेक्टली इथे आला. पण माझ्यासाठी पात्र म्हणून तुझी माझी काय हिस्ट्री आहे ह्याच्या आधी, की तू आधी एका वर्तमानपत्रात काम करत होतास, तू अनेक सिनेमांचे रिव्ह्यूज केले होतेस, मी तुला प्रेस स्क्रीनिंग्सला भेटलोय, त्यावेळेस आपल्या फॉर्मल गप्पांपासून सुरुवात झाली, मग इनफॉर्मल गप्पा झाल्यात, आणि आज मी तुझ्यासमोर इथे येऊन बसलो. तर ही जी हिस्ट्री ही आपली आपण नट म्हणून बांधणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ते जर मला कळलं, ते जर ते केमिस्ट्री आता इथं जुळेल. अशा काही गोष्टी आहे, असे एक नाही, अशा 10 गोष्टी आहेत, पण हे एक उदाहरण. हिंदीमधून जेव्हा तू परत मराठीमध्ये काम करतोस तेव्हा मराठी इंडस्ट्रीचा अप्रोच बदललेला वाटतो तुला? थोडा काय बदलायला नाही हवा ऍक्च्युली, थोडं जास्त रिस्पेक्ट मिळतो असं मला वाटतं. आपल्याकडे एक ट्रेंड आहे, हिंदीत काम करून असं एक फॉरेनला जाऊन आलाय, शिकून आलाय, मला फील थोडंसं लोक थोडं घेतात. चांगलं का वाईट? नाही, म्हणजे आता ज्याला चांगल्या वागवतात त्याला चांगलंच वाटणार ना. मला माझ्याशी रिस्पेक्टने वागत असते, मी उगाचच काय आता पॉडकास्टवर बढाय मारे, मला हे आवडत नाही. तू खूप चांगलं वागलं तर मला चांगलंच वाटणार आहे. पण जनरल थोडं कौतुक वाटतं लोकांना. म्हणजे माझी कामं आल्यानंतर मला इंडस्ट्रीतल्या मॅक्सिमम मित्रमैत्रिणींनी, जे ओळखीचे नाहीत, त्यांनी सुद्धा आपल्याकडे मराठीत हे करतात नक्की. मात्र सगळे फोन मेसेज करून सांगतात की मला तुझं काम आवडलं, आणि मी सुद्धा हाच अप्रोच ठेवतो कुठल्याही कोणाचं काम आवडलं. म्हणजे तुझ्यातली फार महत्वाची गोष्ट काय की तू वेगवेगळ्या मीडियमना अपडेट झालास असं मला वाटतं. म्हणजे नाटक आलं तर नाटक केलं, सिनेमाला सिनेमा केलास, सिरियलला सिरियल केलीस, मग डिजिटल मीडिया पण हाताळलास, रियालिटी शो पण केलास, त्यामुळे OTT काम पण केलंस. या सगळ्यामध्ये तुला काय आवडतं सगळ्यात जास्त करायला? मी हे केलं सगळ्यात आधी कारण ती माझी मानसिक गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे मी तुला म्हणालो की मला कम्फर्ट झोन तोडून कायम काम करायला आवडतं. तर मी जे हे केलं नाही तर माझं मलाच अस्वस्थ वाटत राहील, म्हणून मी ह्या गोष्टी करत राहिलो. त्याच्यातनं काय फायदा होईल हा विचार तेव्हा केल्याने. तसं बघायला गेलं तर रिस्कच होती. आम्ही कास्टिंग काउच सारखा शो पहिल्यांदा कोणीतरी यूट्यूबवर असा सेमी रोज टाईप शो अटेम्प्ट केला. मला ऑलरेडी माझी मालिका आली होती, मला लोक ओळखायला लागली होती. त्यानंतर आणि त्यात प्रॉपर अशा प्रकारचा शो जो काही लोकांना असं वाटू पण शकतं, अरे बापरे कास्टिंग काउच नाव आहे आणि हे जरा चावट गोष्टींबद्दल बोलतात, म्हणजे असं होऊ शकतं. तर पण मला असं वाटलं की त्याचा हेतू फार करेक्ट आहे. कारण नटांना ज्या त्यांच्याबद्दल वाटणारे गॉसिप्स किंवा कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्याच्याबद्दल कधीच स्पष्टीकरण द्यायचा त्याची संधी मिळत नाही. तर ती संधी आम्ही नटांना दिली आणि लोकांना ते आवडलं. तर मी अशा ह्याच्यानी केलंच नाही की बाबा
ह्याचं काहीतरी होईल पुढे या अपेक्षेने मी नाही केलं. मला कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊन नवीन काहीतरी करायला मजा येते याच भावनेने मी ते केलं आणि जे काही केलं असेल ते तुम्ही नाही हरकत नाही, पण मराठी इंडस्ट्रीला एकूणच गॉसिप किंवा त्यांच्याबद्दल ज्या काही बातम्या येतात, छोट्या छोट्या बातम्या, त्याचा तिटकारा काय मला माहिती आहे. तुझी जुनी तक्रार आहे, ह्याच्या आधी पण आपण या विषयावर बोललो होतो एकदा. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यू इयरचा एपिसोड केला होता, न्यू इयर्सचा एपिसोड केला होता, म्हणजे नवीन वर्ष वेलकम करते, तुला आठवतंय 2018 या तेव्हाही हा प्रश्न तू विचारला होतास. पण मला नाही वाटत आहे आता तसं राहिलंय. सी काय गॉसिप म्हणजे तुम्ही ऍक्च्युली कुठल्या भागावर त्यांच्या आयुष्याचा तुम्ही प्रकाश टाकताय हा फार महत्वाचा मुद्दा आहे ना. म्हणजे एखादा कोणीतरी मॅरिड माणूस असेल किंवा मॅरिड अभिनेत्री असेल, त्यांना 2 मुलं असतील आणि त्यांचं कोणाबरोबर तरी समजा अफेअर चाललंय असं जर बातमी छापली तर कोणाला आवडेल. आणि अगेन हिंदीत सुद्धा भरपूर गॉसिप छापलं जातं, साऊथमध्येही छापलं जातं, मला माहिती आहे. पण मराठी कलाकार बऱ्यापैकी आय गेस ॲक्सेसिबल असतात मीडियाला सुद्धा. आज असं कधीच होत नाही की कुठल्या कलाकाराशी तुम्हाला बोलायचं तर आधी मॅनेजरला फोन केला, असिस्टंट मॅनेजरनी मॅनेजरला फोन केला, ते शेजारच्याच खुर्चीवर बसलेले असतात, पण मग त्यांनी नटाला फोन केला, असं होत नाही ना. तू डिरेक्टली फोन करू शकतोस कुठल्याही नटाला. सो मला वाटतं ते एक वन ऑन वन रिलेशन पण आहे. या सगळ्यामध्ये तुझी जी वाटचाल आहे ती तुला चान्स मिळत गेला आणि तू घेत गेलास, इतकी सहज आहे की नाही? तुला काही टप्प्यांवर स्ट्रगल करायला लागला, वेगळ्या कारणामुळे असू शकतो, संधीसाठी असू शकतो, किंवा बऱ्याचदा तुमचं दिसणं तुमचे लिमिटेशन असू शकतं की मी लहानच दिसतो, म्हणजे मुलगाच दिसतोय मी, मोठा म्हणून असं पण असू शकतं. तू जरा दाढी मिशा छान केला तर अगदी तू कवळा मुलगाच दिसायला लागतो, असा स्ट्रगल असू शकतो. किंवा तुमचे कॉम्पिटिटर वाढलेले असतात. तुला तुझ्या या सगळ्या टप्प्यामधला कुठला टप्पा स्ट्रगल जास्त झाला असं वाटतं? काय होतं तर एका पॉईंटला मी म्हणलं ना असा माझा अप्रोच आहे, मला अशा प्रकारचं काम करायचं, तर तुमचे कंटेम्पररीज हळूहळू पैसे कमवत आहेत, प्रसिद्ध होत चाललेत, तर त्यांनी तुम्हाला असं जरा हलायला होऊ शकतं. त्या पॉईंटला असं वाटू शकतं की अरे बापरे, लोकांचं तर आपल्या बरोबर होते, यांचं सॉलिड चाललंय, आता आपण अजून तिथेच आहोत. पण मी स्वतःला या गोष्टीचं क्रेडिट देईन एकमेव की त्यावेळेस अशा वेळेस मी हल्लो नाही. मला जे काम करावं असं वाटत होतं तेच मी करत होतो, ज्या कामाला नाही म्हणावं असं वाटत होतं ते काम मी नाही म्हणत होतो. आणि थोडीशी प्रसिद्धी नट म्हणून कमवल्यानंतर जेव्हा तुम्हाला चूज करण्याची तुम्हाला मुभा मिळते, चांगलं काम निवडण्याची जेव्हा तुम्हाला मुभा मिळते, त्यावेळेस मला असं वाटतं की मी त्याचा कधी गैरवापर. पण मग या सगळ्यामध्ये स्पर्धा करावीशी वाटली ना तुला कधी? कशी करायची स्पर्धा, म्हणजे कसं करतात ही स्पर्धा, मला हेच माहिती. म्हणजे स्पर्धा वाटतेच ना की जर मी एकाच फील्डमध्ये आहे आणि फेमच्या बाबतीत स्पर्धा असू शकते, प्रोजेक्टच्या बाबतीत स्पर्धा असू शकते, मानधनाच्या बाबतीत स्पर्धा असू शकते, कशा स्पर्धा असूच शकते. मला खरं सांगू का, मला नाही एवढं ते स्पर्धेचं प्रेशर वाटत. मला असं नाही वाटत की मी कुठेतरी मागे पडेन. ते एका वयोगटात वाटत होतं जेव्हा तो लीपच घेतला नव्हता मुंबईला येऊन काम करण्याचा. आता असं नाही एवढं वाटत. हा पुढे चाललाय, तो एक प्रोजेक्ट असतं. आणि म्हणजे तुला जर वाटत असेल की अरे तो खूप पुढे चाललाय, तर एक प्रोजेक्ट येतं तुझं आणि मग तूही तेवढा पुढे गेलेला असतोस कदाचित. आणि मुद्दा हाच आहे की कोण पुढे चाललंय ह्यापेक्षा सुद्धा माझा इतक्या वर्षांचा काय प्रवास आहे हाही काउंट करणं गरजेचं आहे ना. म्हणजे आज मी समजा एकांकिका करत होतो तेव्हा मी कसा होतो आणि आज मी काय काम करतोय, नट म्हणून माझी किती प्रगती झाली आहे. बाकी तर गोष्टी मटेरियलिस्टिक गोष्टी तर आपण बाजूला ठेवूया, नट म्हणून माझी किती प्रगती झाली आहे. आज नट म्हणून मला काम करताना कितपत कॉन्फिडंट वाटतं, मला वेगवेगळ्या भूमिका स्वीकारताना कितपत कम्फर्टेबली मी त्या स्वीकारतो, कितपत कम्फर्टेबली मी त्या पेलतो, या गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. मला नाही ते कॉम्पिटिशन आणि रेस असं काही एवढं नाही वाटत. या सगळ्या काळामध्ये तुझ्यामध्ये काय बदल होत गेला, म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, की आता तर तू सेटल म्हणू आपण, की आता एका टप्प्यावर गेलास तू, तिथनं पुढे तू ऑटो झोनवर जातोस. पण जेव्हा तू सुरू केलंस इंडस्ट्रीमध्ये यायला आणि मग हळूहळू स्थिरस्थावर होत गेलास, ह्यामध्ये तुझ्यात काय बदल होत गेला असं वाटतं तुला? काय इंडस्ट्री तुला शिकवत गेली, काय आत्मसात केलं गेलं जे नव्हतं तुझ्याकडे, असे काही मला गेल्या काही वर्षात असं हे जाणवलंय ना की तुम्ही एकटे असता करिअरमध्ये,
म्हणजे मी इतकं जास्त अनेक वर्ष नाटक करत राहिलो. प्रायोगिक नाटकाचा आमचा स्वतःचा ग्रुप होता. तर कायम ना असं ग्रुप, आपला ग्रुप, आपण हे करतोय आपल्या ग्रुपसाठी करू, हे करू, ते करू. तर इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही कुठल्या ऑडिशनला जाता ना, तेव्हा ते फार काउंट नाही करत की ह्या ग्रुपमधनं आला आहे. मी तिथे जेव्हा कॅमेरा ऑन होतो ऑडिशनला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा ग्रुपमधले कोणी तुम्हाला काही सपोर्ट नाही करू शकत. तुम्ही एकटेच असता. किंवा कुठलं डिसिजन तुम्हाला करिअर बाबतीत घ्यायचं असेल, तुम्ही एकटेच घेऊ शकता. तुमचं जर काम आयुष्यात बंद पडलं, तुम्हाला म्हणजे तुमची वाट लागली, तुम्ही बरोबर काम करत नाही आहात, पूर्ण चुकलं, ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. कोणालाही म्हणजे ट्रॅजेडी कोणाच्याही बाबतीत होऊ शकते, कुठल्याही नटाच्या बाबतीत. तरी सुद्धा तुम्ही एकटेच असता असं मला वाटतं. हे मला गेल्या काही वर्षात जाणवलं. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर करिअर. तुम्ही तुमचं एकटं रिस्पॉन्सिबल असतं. हे तुला म्हणजे प्रचंड तणावात असताना कधी जाणवलं होतं आणि प्रचंड आनंदात असताना कधी जाणवलं होतं? ऍक्च्युली आनंदात असताना नाही जाणवत. आनंदात असताना एकटेपणा नाही जाणवत. लोक तुम्हाला जाणवू देत नाही. पण तणावात असताना मात्र तुम्हाला हे सतत लक्षात तुला आला होता? तू होतास तणावात कधी? माझा ऍक्च्युली थोडा त्या बाबतीत तसा झटकायचा स्वभाव आहे. म्हणजे ती फेज माझी फार काळ टिकत नाही. मला जो त्रास होतो तो फोकस्ड असा 4-5 दिवस होतो. अमेय वागला त्रास होतो? हो, म्हणजे तसा बऱ्यापैकी. मी फक्त लोकांना त्रास देतो असं नाही, मलाही थोडा मी माणूस आहे. कुठल्या त्रास होतो? कधी झाला होता? सिनेमा नाही चालला की त्रास होतो. आपल्या मनासारखा आपलं काम नाही झालं की त्रास होतो. करिअर बाबतीत सांगतो. आयुष्यात बोलायचं असेल तर आपल्याला खूप विषय आहेत वेगवेगळे. तर ते मी बोलीन असं मला वाटतही नाही. आपण आता कामाबद्दल बोलूया. मी काही डिंक करायचं नाही असं ठरवलं. काय बोलतो आपण? त्रासाबद्दल, करिअरच्या त्रासाबद्दल. तर मनासारख्या गोष्टी नाही झाल्या तर त्रास होतो. म्हणजे त्या प्रोजेक्टच्या बाबतीत. कुठला त्रास झाला होता की हा वाटला होता सिलेक्ट होईल किंवा चांगला जाईल पण नाही गेला? मला सलग 2दा हा त्रास झाला. अच्छा. झॉम्बिवलीच्या वेळेस झाला त्याचा आउटकम बघून, आणि जग्गू आणि जुलिएटच्या वेळेस हा त्रास झाला. कारण मला असं वाटतं की जे करायला लागतं एक सिनेमा लोकांपर्यंत पोचवायला, त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आम्ही केल्या होत्या. आणि त्या दोन्ही सिनेमांवरही माझा प्रचंड विश्वास होता. झॉम्बिवलीच्या बाबतीत त्याचं टायमिंग चुकलं रिलीजचं असं मला कायम वाटतं. कारण की तेव्हा म्हणजे दुसरी जी लाट आली होती कोविडची, जेव्हा थोडंसं लूज झालं होतं. म्हणजे इथपर्यंत झालं होतं की लोक आपल्या आजूबाजूला, आपल्या नात्यातलीच अनेक लोक जात होती, हॉस्पिटलाइज होत होती. ती जी भयंकर लाट होती त्याच्यानंतर तो सिनेमा त्या आसपास रिलीज झाला होता. आणि 50% ऑक्युपन्सी होती. तर लोक अजून घाबरत होती थिएटरमध्ये जायला. जे त्यावेळेस जो बिझनेस झाला तो चांगला होता, पण मला वाटतं की जो योग्य वेळेस रिलीज झाला असता सिनेमा तर अजून खूप जास्त लोकांपर्यंत. काय वाटतं एखाद्या नटाला आपला चांगला केलेला सिनेमा चालत नाहीये हे म्हटल्यावर काय वाटतं? मला तर भयंकर वाईट वाटतं. कारण मी तर फुल सध्या त्या फेजमध्ये की मला असं वाटतं की मराठी सिनेमाला फक्त चांगल्याने यशस्वी सिनेमांची गरज आहे. इंडस्ट्री म्हणून ते सगळं वर्क व्हायला गणित कमर्शियली सक्सेसफुल सिनेमे जास्तीत जास्त यायची गरज. त्यामुळे आता सिनेमा समजा आपला आला तर कोणी कौतुक केलं, रिव्ह्यूज छान छापून आले, तुम्हाला 1-2 ठिकाणी आवड मिळाली, आणि खरं तर मन तसं भरत नाही आहे. म्हणजे आपण 50-60 रन केले, 100 रन केले, पण टीम हारलीवाला फिलिंग नको यात. सिनेमा ही कमर्शियली तेवढाच चालला पाहिजे पोटतिडकीने असं मला वाटतं. जग्गू जुलिएट पण चालायला पाहिजे असं वाटतं तुला? हो, ॲब्सोल्युटली चालायला हवा होता. पण तू त्या सिनेमाबद्दल मला विचारशील काय चुकलं, तर मला अजून माहिती नाही. कारण आपण कुठलाही सिनेमा जेव्हा करतो तेव्हा इतकं त्याच्यात तन मन धन सगळं आपण लावलेलं असतं, तर तुम्हाला पटकन ऑब्जेक्टिव्हली त्याच्याकडे बघता येत नाही. म्हणजे आता झॉम्बिवलीबद्दल मी बोलतोय कारण त्या रिलीजला खूप काळ लोटलाय. जनरली सांगायचं तर असं 1-2-2.5 वर्षानंतर थोडंसं आपल्याला तुम्ही त्याच्याकडे त्रयस्थपणे बघू शकता. मग तुम्हाला जाणवतं की काय चुकलं होतं आपलं, आणि त्या चुका ऍक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे. काय चूक म्हणजे मग असं वाटतं का झोंबिवली पुन्हा रिलीज करा असं वाटतं तुला, की आता तो गेला का?
नाही आता झालं आता म्हणजे आता मराठी इंडस्ट्रीचा विषय तू आत्ता काढला. कमर्शियली सक्सेसफुल सिनेमे पाहिजेत. हम्म. आपल्याकडे खूप चांगले दिग्दर्शक आहेत, चांगले व्हिजनची माणसं आहेत. मग कमर्शियल सक्सेसचा प्रॉब्लेम काय आहे? तुला काय वाटतं? तू खूप वर्ष सिनेमात काम करतोस. माझे 2 सिनेमे रिलीजला असताना या विषयावर मी बोलणार आहे, ती रिस्क मी घेणार आहे. पण मला वाटतं की टाळी तुला वाटत नाही तरी कोणीतरी घेतली पाहिजे तर प्रत्येकानं? नाही आता त्याशिवाय होणार नाही काही. हा, एखाद्याचा बळी जाईल, एखाद्याचा करिअरचा बळी जाईल, तो मी असेन, काही नाही, हरकत नाही, असं काही बळी जात नसतो कोणामुळं. नाही. पण मी तुला सांगतो काय आहे, प्रेक्षकांना जर असं म्हणलं ना की तुमचा इंटरेस्ट कमीच आहे सिनेमा बघण्यात, तर कोणी मान्य करणार नाही. बरोबर. आणि इंडस्ट्रीला जर तुम्ही प्रेक्षक असं म्हणाले ना की ते बघा कसे सिनेमे देतात आणि तुम्ही काय करताय, तर ते इंडस्ट्रीमधली लोकही मान्य करणार नाहीत. हा दोन्ही बाजूचा प्रॉब्लेम आहे. प्रेक्षकांनाही इंटरेस्ट तसा कमीच आहे, कारण त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर मराठी सिनेमा 3रा 4था येतो. आणि इंडस्ट्रीवाल्यांचं काय होतं आहे, त्यामुळेच जशी डिमांड आहे तसाच सप्लाय होतो. डिमांड जर वाढली तर डेफिनेटली अजून वेगवेगळे प्रयोग होतील, अजून वेगवेगळ्या बजेटचे सिनेमे होतील, मॅग्नम ओपस होईल, जे आपण म्हणतो की लोकांना इव्हेंट फिल्म बघायला आवडते किंवा वेगळं काहीतरी असं नेत्रदीपक बघायला आवडतं. ते पैसे लागतात ते करायला, ते असं इझिली नाही होत. म्हणजे त्याला 300 आणि 400 कोटी रुपये बजेट लागतं त्या सगळ्या गोष्टी. असंच काही नाहीये. पण कुठला सिनेमा कांतारासारखी फिल्म आली की रे. पण कांतारा ही VFX हेवी फिल्म नाहीये. कांतारा माझं म्हणणं काय आहे, नेत्रदीपक जे आपण म्हणतोय, लार्जर दॅन लाईफ, बाहुबली टाइप, त्याचा मुद्दा चाललाय. मला तर उलट कांतारासारखी फिल्म मला प्रचंड पॉझिटिव्हिटी देते. मला असं वाटतं की कन्नड इंडस्ट्री जी कायम ओव्हरशॅडो केली गेली होती तमिळ, तेलुगू आणि मल्याळम इंडस्ट्रीजनी, कन्नड इंडस्ट्रीचं मराठी इंडस्ट्री सारखीच अवस्था होती. असं काही फार काही त्यांचे दररोज सिनेमे चालतायत वगैरे अशी अवस्था नव्हती. तमिळ तेलुगू सिनेमेच त्यांच्याकडे जास्त चालत होते. पण त्यांच्यासारखे कोणीतरी उठून एक मॅग्नम ओपस KGF केला, ह्यूज बजेट, की म्हणजे बुडला तर सगळ्यांना घेऊनच बुडेल हा, म्हणजे लोकांचे वांदेच होतील खायचे प्यायचे, एवढं त्यांनी धाडस केलं. आणि कंतारा होता जो त्यांनी मित्रांबरोबर सिनेमा बनवला 12-13 कोटीत. करेक्ट. आणि हे दोन्ही सिनेमे तेवढेच चालले. पण एका अर्थी हे आपल्याला पण पॉझिटिव्हिटी देणार आहे की आपल्याला हे कळतंय की तुम्ही तुमच्या भाषेत काम केलं आणि ते जर चांगलं असलं तर काळ असा आहे की तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचू शकतं. ती पॉसिबिलिटी निर्माण झाली. मग ते कन्नड सिनेमाच्या बाबतीत होऊ शकतं, मल्याळम सिनेमाच्या बाबतीत होऊ शकतं, ते मराठीत व्हायला काहीच हरकत नाही. मग मराठीत कामाची पद्धत बदलायला पाहिजे असं वाटतं तुला? मला नाही वाटत आहे कामाची पद्धत अप्रोच बदलायला पाहिजे. नाही, म्हणजे सी वाईट फिल्म्स, चांगल्या फिल्म्स हा फार सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे, त्यात नको पडूया. मला जेन्युइनली एकच गोष्ट वाटते जी बदलायला हवी, ते मला वाटतं वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे येणं गरजेचं आहे. एकच एक जॉनर, स्लाइस ऑफ लाईफ असेल किंवा लव्ह स्टोरीज असतील, काय होतं बजेटचे लिमिटेशन्स असल्यामुळे त्या जॉनरच्या भोवती सतत खेळलं जातं. पण मला वाटतं ॲक्शन थ्रिलर पण करायला पाहिजे कोणीतरी, मध्येच कोणीतरी मर्डर मिस्ट्री पण करून. पण आपल्याकडे ना टोळधाड असं वाटतं मला. म्हणजे उदाहरणार्थ लंडनमध्ये स्वतः सिनेमे होतात, चालले सगळे लंडनला चालले, असं कुठं असतं काय? म्हणजे सिनेमा असतो एका गावातला पण लंडनला शूट करायचा, का तर त्याची कारणं वेगळी. मी तर गेलेलं नाही अजून, मला माहित नाही. मग तू इंडस्ट्रीत राहण्याचं हे नाही. माझं झालंय लंडनच्या ट्रिपा, माझं 3-4 तर जाऊन आलो मी लंडन. मला काय म्हणायचंय, जर असा अप्रोच असेल ना की मिळतं तर घ्या, हे असं नाही चालत आता. आणि स्पेशली OTT तुमच्याकडे आलेलं आहे, प्रत्येक फ्रेम टू फ्रेम हुक पॉइंट आहे तुमच्याकडे. मी घरात बघतो, असं असताना तुम्ही कुठे आहे अजून, तुमचं काय चाललंय? तुम्हाला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुला पण विचारतो मी, तुम्हाला नीट बघायची गरज आहे आत्ता. काय करता तुम्ही आणि कशा प्रकारचे सिनेमे बनवताय? आत्ता काय चल 50 सारखी एक OTT येऊन जाते रे, एका गावात घडणारी गोष्ट. बरं त्यात काय असं ॲक्शन ड्रामा आहे का? सिम्प्लिसिटी पण चालली ना, म्हणजे लोकांना हवं आहे, म्हणजे लोकांना चांगलं दिलं तर हवंच आहे. अशा वेळेला मराठी इंडस्ट्रीने एकूण विषयांकडं, त्यातल्या सिम्प्लिसिटीकडं, जेन्युइन एफर्ट्सकडं लक्ष द्यायची गरज वाटत नाही? नको द्यायला? तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण ही क्वालिटी आपण रेग्युलेट कशी करणार? म्हणजे मला एखादा सिनेमा करावासा वाटतोय, हे व्यक्ती स्वातंत्र्य मला मिळणं गरजेचं आहे. बरोबर. मग मला तो लंडनला करायचा आहे का मुंबईत करायचा आहे का भोरला जाऊन शूटिंग करायचं आहे का मला सोलापूरला जाऊन शूटिंग करायचं, हा पूर्णपणे माझा मुद्दा. तर जोपर्यंत हे क्रिएटिव्ह फ्रीडम प्रत्येकाला मिळतंय ना,
तोपर्यंत प्रत्येकजण त्याला हवे तसे सिनेमे करत राहणार. बरोबर. आता लंडन मॉडेलचं आपण कायम, आत्ता तू म्हणालास, पण मी म्हणजे जोक्स अपार्ट, मी विचार करून मी असं पण बघतो यार, लंडनमध्ये सिनेमा केल्याने अनेक निर्मात्यांचं भागतंय ना यार, तोही महत्वाचा मुद्दा आहे. मग हेतू काय आहे? निर्मात्यांचा भागवणं येतोय का चांगला सिनेमा? नाही, मी डिफेंड करतच नाहीये कोणाला. मग मी तुला असं म्हणतोय, या सगळ्याचा जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा या गोष्टी मला समोर दिसतात. बरोबर. इव्हेंच्युअली लोक अशी आहेत की ज्यांचं पोटा पाण्याचा हा प्रश्न आहे. बरोबर. मला भले म्हणायला कलाकारांनी चूज केलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, मला अनेक कलाकार असे दिसतात जे मिळेल ते काम करतात. बरोबर. पण म्हणून मी त्यांना कमी लेखायचं किंवा ब्लेम करायचं हे मला बरोबर वाटत नाही. करेक्ट. इव्हेंच्युअली ती इंडस्ट्री आहे. तू मराठी इंडस्ट्रीचं उदाहरण देतोयस, लंडनचं, हिंदीतही तेच चाललंय. हो. दर 2 सिनेमानंतर तिसरा सिनेमा हा लंडनमध्ये शूट केलेला असतो. हिंदीतही तसंच असतं, एक लाट आली की लाट येतेच. साऊथमध्येही तसं असतं. साधारण मायथोलॉजिकल कॅरेक्टर्स किंवा असं जर सिनेमे चालले त्यांच्याकडे येतात बरेचसे तसेच. आता सध्या लाट आहे थोडंसं हिस्टॉरिक किंवा प्री हिस्टॉरिक दाखवायची, मग माचो हिरो असतो. तर सगळे तसेच साधारण प्रत्येक इंडस्ट्रीत लाटा या अपरिहार्य आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीत लाटा येतात. पण मला तेच म्हणायचं आहे की जॉनर बरोबर खेळलं पाहिजे. म्हणजे आता बायकांवर येणारे सिनेमे चालले तर सगळ्यांनी तेच केलं तर ठीक आहे, कोणीतरी उठा आणि वेगळा जॉनर सुद्धा मध्ये ट्राय करा, एवढाच माझा मुद्दा आहे. आणि ती ताकद आपल्या इंडस्ट्रीमध्ये 100% आहे. तू, मला 2 प्रश्न आहेत. एक, तू आता महत्वाचा नट आहेस, तर आता माचो उल्लेख केलास, तुला असं वाटत नाही आपण 6 पॅक कराव्यात, आपण पण बलदंड शरीर करावं, आपण चांगलं आता जो काय सो कॉल्ड हिरोईक, असं तुला वाटत नाही? ते न करता पण बरं चाललंय म्हणजे. वा वा. बर. नाही असं काय आहे, आपल्याकडे एक नट व्हायचं म्हणजे एक संकल्पना आहे की हॉर्स रायडिंग शिकायचं, बॉडी बनवायची. तर हे चांगलंच आहे, बॉडी बनवायला ही मेहनतच लागते. मी काही त्याच्या अगेन्स्ट नाही आहे. पण 2 प्रकारचे सिनेमे असतात. एक तर रिलेटेबल कॉन्टेंट असतो जास्तीत जास्त, किंवा ॲस्पिरेशनल कॉन्टेंट असतो. मला असं व्हायचं आहे, मला असं व्हायला आवडेल टाईप असतं, किंवा अरे मी तर असाच आहे. तर काय आहे, जो ॲस्पिरेशनल आहे ना, जो तसा आहे ना, ज्याची खूप बॉडी आहे कायम, त्याची 6 पॅकच आहेत, जो बलाढ्य आहे, तो आता आयुष्यात सतत हारतोय किंवा हा असाच आहे, हा माझ्या शेजारीच राहतो असंही वाटणार नाही. पण जो रिलेटेबल वाटतो, त्याला उत्तम शूट केलं गेलं, तो त्यांनी काम चांगलं केलं, तर तोही ॲस्पिरेशनल वाटू शकतो. तर मला उलट वाटतं की ही माझी स्ट्रेंथ आहे की मी अतिशय सर्वसामान्य दिसतो. मला चांगलं वाटतं ते. आणि आता तरी म्हणजे आता वाईट वाटून करणार काय बदल करायचे, म्हणजे डोळ्यांची सर्जरी होते की नाही मला माहिती नाही, छोटे होतात की नाही डोळे माहिती, नाक बीक लोक खोटं करतायत. आपलं डोळे तर मेन आहे, डोळे तर मेन आहे. आधी डोळे येतात मग मी येतो. याच्यामध्ये तुला स्टार या शब्दाबद्दल का तिटकार आहे? मी एक मागे ना इंटरव्ह्यू बघितला होता, ज्यात अमिताभ बच्चन सर असं म्हणाले होते की स्टार इज अ पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द इकॉनॉमिक्स ऑफ अ प्रोडक्ट. ओ, ज्याच्या फक्त नावावर सिनेमा विकला जातो किंवा चालतो. तर मला असं नाही वाटत की मी स्टार आहे. मला असं वाटतं मी एखाद्या सिनेमात असल्याने कदाचित लोकांच्या मनात क्युरिओसिटी नक्कीच निर्माण होते की अरे आम्ही आहे का, मग मला आवडेल बघायला असं वाटू शकतं. पण म्हणजे आता आम्ही आहे तर मी जातोच थिएटरला, तसं असतं तर वीकेंड 15 कोटी 20 कोटी दर वीकेंडला झालं असतं माझ्या प्रत्येक सिनेमाचं कलेक्शन. तुझी फॅन्टसी असू शकत म्हणजे वाटत नाही? 100% आहे, 100% आहे. पण जेव्हा ते होईल तेव्हा मी खरंच सांगेन हो मी झालो स्टार म्हणून. तेव्हा माझ्याकडे पाठपुरावा, माझ्याकडे पुरावा असेल, माझ्याकडे कलेक्शन दाखवायला. विचारलं की तू उत्तम अभिनेता आहेस, तू चांगलंच काम करतोस, आणि असं आम्हाला वाटतं की ज्या अर्थी तू त्या प्रोजेक्टमध्ये आहेस त्या अर्थी खरंच काहीतरी बरं असेल त्याच्यामध्ये. तुझे मगाशी आपण जे सगळ्या गोष्टी बोललो ना, तर जे म्हणजे लोक का सगळं एकसारखं वागतायत, सगळे का लंडनला जात आहेत, सगळे का बायकांचे सिनेमे करतात, तर मला हा पण एक मुद्दा वाटतो, थोडं रिअलिटी चेकचा पण मुद्दा वाटतो. म्हणजे नाही आहे कोणीच मराठीत स्टार आजच्या तारखेला. हे आपण अगदी 2-3 लोक आहेत की जे सिनेमात असल्याने तो सिनेमा चालण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. आणि ते स्टार्स ना मल्याळममध्ये आहेत ना हिंदीत पण आत्ता आहेत असं मला फार वाटत. असंही हिंदीत राहिलेलं नाही की हा ॲक्टर आहे तर आता
सिनेमा चालणारच आहे. भल्या भल्यांचे सिनेमे रोज सकाळी उठून पडतायत हे आपण बघतोय. तर तशी स्टार ही ओव्हरऑल संकल्पना बऱ्यापैकी संपत आली असं मला वाटतं. या सगळ्यामध्ये तू जेव्हा इंडस्ट्रीत आलास आणि आता ज्या पद्धतीचे सिनेमे येत आहेत, तुझ्यासारख्या कलाकाराला स्टार नकोच, जो सेन्सिबल आहे, ज्याला जो चांगला वाचतो, आता कशा प्रकारचे सिनेमे यावेत असं वाटतं? कुठले विषय यावेत? काय तुला करायचं आहे येत्या काळात? मी म्हटलं तसं वेगवेगळे जॉनर्स हवेत. त्यात ॲक्शन थ्रिलर करायला पाहिजे कोणीतरी मर्डर मिस्ट्री अटेंड करायला पाहिजे. आपल्याकडे अनेक वर्षात चांगला युथफुल सिनेमा आलेला नाही आहे. जो तरुणांचा विषय असलेला, तरुणांबद्दलचा सिनेमा असेल, जसं काय बँगलोर डेज नावाचा सिनेमा होता, अंगमलाई डायरीज नावाचा असेल, मंजुमल बॉईज असेल आत्ताचा, असे अनेक वर्षात आपल्याकडे यंग लोकांचे विषय असलेले सिनेमे अजून आलेले नाही आहेत. ते अटेम्प्ट करायला पाहिजे. आपल्याकडे कंतारा जशी कथा आहे तसे अनेक आपल्याकडे फोकच्या बाबतीत अनेक इंटरेस्टिंग कथा आहेत, ज्याच्याच एकावर मुंजा आदित्यने आत्ता केला. अशा गोष्टी एक्सप्लोर करायला पाहिजेत. त्यानंतर हॉरर कॉमेडी हा जॉनर एक्सप्लोर करायला पाहिजे. माझं पहिलं हेच म्हणणं आहे की तुम्ही प्रयत्न करताय, लोक तेवढी इंटरेस्टेड नाही आहेत हे आता आपल्याला कळलंय ना, तर मग काय केल्याने, वेगळी आयडिया केल्याने लोक येतील हे बघायला पाहिजे. मग मराठी म्हणून काय एक्सक्लुझिव्हिटी तयार करता येईल, मराठीतले कुठले विषय नवीन आपल्याला एक्सप्लॉइट करता येतील, नवीन विषयांबरोबर नवीन माणसं पण येणं गरजेचं वाटतं तुला? पण तेच मी म्हणतो, नवीन विषयांबरोबर नवीन माणसं येतील. कारण आपण हे बघितलंय की जेव्हा जेव्हा नवीन दिग्दर्शक आलेत, ज्यांनी काहीतरी वेगळं जे करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्याबरोबर नवीन माणसं सुद्धा आली. कारण मला असं दिसतं, तू बोलल्यानंतर मला आत्ता क्लिक झालं की असा लॉट आलेलाच नाही मराठीमध्ये खूप वर्षात की नवीन मुलं आली आहेत, नवीन काम करत आहेत. म्हणजे मला 30 माणसं असण्याबद्दलही काय म्हणायचं नाही, तो त्याचा कॉल आहे. पण ही जी लाट नवी ऊर्जा घेऊन येते ना सगळी, जी तुझ्यासारखी आली, त्याच्यानंतर कोणाच आलेलं दिसत नाही मला. अशी कदाचित ती दृष्टी आली तर काहीतरी वेगळं घडू शकेल का? मला तर कायम नवीन लोकांबरोबर काम करायला जास्त मजा आली. मी जे काही 4-5 सिनेमे मागच्या काही वर्षात केले असतील, ते बऱ्याचसे फर्स्ट टाइम डिरेक्टर्स होते. वरुण नार्वेकरचा पहिला सिनेमा होता मुरांबा, उपेंद्र सिदेचा पहिला सिनेमा होता गर्लफ्रेंड, त्यानंतर विक्रम पटवर्धन बरोबर आता फिल्म केली फ्रेम नावाची, तो त्याचा पहिला सिनेमा. असे बरीचशी लोक आहेत. मला तर वाटतं काय म्हणणं, फक्त संधी मिळायची गरज होती आणि असे अनेक लोक आहेत. पण काळ पण असा आहे की तुम्ही स्वतःसाठी संधी क्रिएट करू शकता. नसेल मिळत तुम्हाला हवा तसा निर्माता, तर तुम्ही तुमचं आयफोनवर फिल्म तुझ्या वेळेत तू जेव्हा स्ट्रगल करत होतास ना, तेव्हा तुला एंटर करायचा एकच चान्स होता, एकांकिका करा आणि तिथनं मग नाटकात जा किंवा टीव्हीत जा. आता तुला ती संधी कशी वाटते? आता जी मुलं येणार आहेत, जे तुझ्याकडे बघून येतात किंवा एकांकिकेमधनं पाहतायत इंडस्ट्रीकडं, त्यांनी काय करायला पाहिजे जर त्यांच्याकडे टॅलेंट असेल तर? आता एकांकिका हा कोणी तशा अर्थी स्वतःवर तयारी करायचा प्लॅटफॉर्म म्हणून किंवा इंडस्ट्रीत एंटर होण्यासाठी स्टेपिंग स्टोन म्हणून बघताय का नाही, मला जरा शंका आहे त्याबद्दल. कॉन्टेंट क्रिएशन, इन्फ्लुएन्सिंग या सगळ्या गोष्टी एवढ्या झाल्या आहेत की त्यातनं सुद्धा कास्टिंग होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते ॲव्हेन्यूज सतत बदलतच राहणार आहेत. पण मला वाटतं की प्रत्येक नटाने नाटक करणं गरजेचं आहे. कारण नाटकात तुमचा जो रियाज होतो तो फार महत्त्वाचा असतो. आणि मला कशा अर्थाने मला वाटतं एकांकिका किंवा प्रायोगिक नाटक करणं गरजेचं आहे. कारण की तिथे कमर्शियल प्रेशर काही नसतं. असं नाही आहे की कोणी 4 कोटी 5 कोटी रुपये घातलेत या प्रोजेक्टमध्ये आणि त्याचा मोबदला मिळावा यासाठी ते काम चाललंय. तिथे फक्त ह्याच्यासाठी काम होऊ शकतं की मला या नटाची प्रगती व्हायला हवी. मी दिग्दर्शक आहे, तू चांगला नट आहेस, पण मला वाटतं तू जरा वेगळं नाटक करून बघायला पाहिजे रे, तुझी प्रगती व्हायला हवी. म्हणून आपण महिना, 1.5 महिना, 2 महिना तालीम करतो. त्या नाटकाचा प्रयोग मे बी 25-30 मित्रांसमोर करतो. पण हे जे ताऊन सुलाखून निघणं आहे ना, ते आजकाल कुठेतरी थोडंसं ही पायरीच अशी कट झाल्यासारखी मला थोडीशी वाटते. मे बी आमची जनरेशन ती शेवटची जनरेशन असेल जेव्हा त्यांनी रिगरसली काय म्हणू आपण प्रायोगिक नाटक किंवा एकांकिका केली असतील. तशा सोशल मीडिया हा फॅक्टर कसं, याला किती महत्त्व आहे तुझ्या लेखी? माझ्या लेखी तसं फार नाही आहे. कारण ते खूप प्रेशरायझिंग आहे सगळं.
तुम्हाला सतत असं वाटत राहतं की मी एक तर नटाला व्हॅलिडेशन हवं असतं कायम. नटाला हवं असतं की मला समोरच्यानी छान म्हणावं, समोरच्यानी माझं काम बघावं. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सोशल मीडियावर जे आपण करतोय ते आपलं काम नाही आहे. माझं काम थिएटरमध्ये येणार आहे, ते माझं काम आहे. मी समजा नाटकाचा प्रयोग केला तर ते माझं काम आहे, आणि OTTवर माझा वेब शो आला तर ते माझं काम आहे. तर व्हॅलिडेशन त्या कामासाठी मिळावं, ना की माझ्या सोशल मीडियाच्या अस्तित्वासाठी. तर मला ते सोशल मीडियाचं अस्तित्व, माझं काम लोकांपर्यंत पोचवणं याच्यापुरतं लिमिटेड राहावं असं मला वाटते. मला प्रचंड कौतुक आहे सोशल मीडियाचं, कारण सोशल मीडियाने आपल्या देशात एका अर्थी अनेक छोटे उद्योग, अनेक छोटे व्यवसाय लोकांपर्यंत पोचवायला मदत केली आहे. पण कुठेतरी मला असं पण वाटतं की जरा ही आपल्या देशाच्या विरुद्ध काही कॉन्स्पिरसी आहे का? कारण इतकी सगळी लोक धंद्याला लागली आहेत. म्हणजे लोक आजकाल काही प्रत्येकाला कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं असतं. प्रत्येकजण म्हणतो मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. मी पाणी पितो मला टोमणे मारतो का असं वाटतं कधी कधी. सिरियसली मला एक मुलगा होता, तो मला असं म्हणाला की दादा मला ॲक्टिंग करायची आहे. फिल्मवर तो होता. तर मी म्हटलं चांगलं आहे ना, कर ना मग, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, कर. तर तो मला म्हटला की काय करायला पाहिजे, म्हणजे नंबर दे ना कोणाचे तरी, कुठून कामं मिळतील. ते म्हटलं असं माझ्याकडे खूप नंबर आहेत, पण ते देऊन कसं, म्हणजे तुला नंबर मी खूप देऊ शकतो, पण त्याआधी मी तुला एक सल्ला असा देतो की तू काहीतरी कर नट म्हणून. तू याच्या आधी काही केली आहेस का स्वतःवर तयारी? तर तो म्हटला हां करतो ना, मी खूप करतो रिहर्सल. म्हटलं काय करतोस? तर तो म्हणला की मी रील्स बनवतो. तर मी म्हटलं की तसं नाही रे, तुला असं वाचन कर, ते लाऊड रीडिंग कर, एखादं 10 पानं जोरात वाच, पाठ कर. तो म्हणला ती पण तालीम करतो दादा. म्हटला मी लिपसिंगचे रील्स करतो. तर मला असं झालं की म्हटलं की मी तुला काही नाही बोलू शकत, तू करेक्ट ट्रॅकवर आहे. चुकलोय मी, माझा ओल्ड स्कूल अप्रोच आहे, माझं पूर्ण चुकलंय, तुझं बरोबर चाललंय. आणि यू नेव्हर नो, उद्या तो मोठा नट झाला तर मला आनंदच होईल. पण मला इतकं आउट ऑफ प्लेस वाटलं. मला असं वाटलं की एकतर मी म्हातारा झालोय किंवा लोक खूप वेगळ्या ट्रॅकवर आहेत सध्या. कुठे ते थांबलं पाहिजे असं वाटतं. तुला असं नाही वाटत का आपल्याला देशाला धंद्याला लावलाय असं नाही वाटत? खूप लोक रील्स करतात यार जनरलमध्ये. करू देत की मग करणारे. नाही करायला काहीच हरकत नाहीये, पण लोक काम न करता तेच करतायत असं मला वाटतं. तेच त्यांचं काम आहे. अरे पण पैसे आता ते एवढंच आपल्याला कळतंय की काही मोजक्याच लोकांना त्यातनं पैसे मिळत आहे. मला ह्याचं कौतुकच आहे की कोणाला तरी त्यातनं 90 सेकंदात स्टोरी सांगावीशी वाटते, कोणाला तरी बेभान नाचावं असं वाटतंय, आणि चांगलं करणारे खूप आहेत. पण मला काही दुसरं सुचत नाही, तर आता मी हेच करतो असं थोडंसं. जसं मी मस्करीत तुला मगाशी म्हणालो की मला बाकी काही येत नव्हतं म्हणून मला अभिनय करायचा होता, पण तसं नाही. मला अभिनय करणं हे माझा कॉलिंग होतं, मला ते करावं असं वाटत होतं, आणि पुढे पॅशन होतं, आणि माझा व्यवसाय तोच व्हावा असं वाटत होतं. पण कॉन्टेंट क्रिएशनची मला थोडी भीती वाटायला लागली. ज्या रेटला सध्या लोकांना ते करावं असं वाटतंय, मला भीती वाटते थोडी. तू सोशल मीडियावर खूप कमी झालायस? नाही मी कमीच होतो यार. म्हणजे अमर फोटो स्टुडिओ वगैरे आला तेव्हा तुम्ही केवढे ऍक्टिव्ह होता. पण आम्ही नाटकाबद्दलच टाकायचो, चौघं एकत्र आहोत, कुठेतरी बागेत बागडतोय, समोसा खाल्ला वगैरे. मुद्दा काय आमचं नाटक बघायला हेच सांगायचं होतं ना. आताही सिनेमा येतोय तर आता मी गणपतीला जाऊन आलो, इंटरव्ह्यू दिला, मग मागे एक कॅमेरा येतोय त्याकडे बघून आपण स्माईल केली की कसं मजा येते प्रमोशनला, हेच सगळं दाखवायचं. पण इव्हेंच्युअली आमचा सिनेमा बघा हेच सांगायचं. मला ओम बुतकरची आठवण आली एकदम. या सगळ्यामध्ये इंटरव्ह्यूच्या सुरुवातीपासून मला तुझ्या बोलण्यामध्ये एक वाटतं की तुला खूप चांगली समज खूप लहानपणापासून आहे की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, की हे केलेलं मी ठरवलं आहे आणि मी हे करत राहीन. ही समज कुठून आली तुला? नाही माहिती, अपयशामुळे असेल. जेव्हा तुम्ही चुका करता त्यानंतर तुम्ही त्यातनं काही गोष्टी शिकणं गरजेचं असतं असं मला वाटतं. त्यातनं आलं असेल असं मला वाटतं. पण एवढ्या त्या तरुण वयामध्ये एवढं काय अपयश असणार तुझ्या आयुष्यात आलेलं? प्रत्येकाचं अपयश वेगवेगळं असतं. जसं मी म्हटलं, माझा सिनेमा नाही चालला तर दुसऱ्या कोणाला नाही फरक पडणार, मला खूप जास्त फरक पडतोय त्याने. प्रत्येकाला कुठलं फेलियर किती अफेक्ट करेल हा त्याचा मुद्दा आहे. आपण परत उभं राहून काम करतोच, पण फेलियरमधनं शिकणं पण गरजेचं आहे ना. पण तू जेव्हा म्हणाला होतास की हे मी करायचं ठरवलं होतं, सिरियल करायची तर मला सासू सोनाची नको आहे, मी ठरवलं होतं,
आता हे ठरवणं आहे ना, तेव्हा का तू फार फार समंजस आणि फार मॅच्युअर्ड नव्हतास, बरं तरुण युथ होतास तू. पण हे ठरवणं हे काय सोपं नाही आहे. मिळेल ते करण्याकडे लोकांचा कल असतो, पण तू ते ठरवलं होतंस. किंवा मला अभिनयात करिअर करायचं आहे हे तू ठरवलं होतंस, पॅशनेटली ठरवलंस. हे जे ठरवणं आहे ना, ह्याला अपयश जबाबदार होतं की समज तीच जबाबदार होती, असं मला हवं आहे. एवढं मला खरं तसं मला विचारशील तर मला वाटतं की अपयशातनं मी कायम एवढं काय अपयश बघितलंस तू? काही असेल यार. जसं की काय आहे, एखादं नाटक आता इथे 70-80 नाटकं केली आम्ही, प्रायोगिक नाटकं केली. काही काही नाटकांना पहिल्याच प्रयोगात लोक चढायचे पहिलाच प्रयोग झाल्यावर. म्हणजे म्हणजे असं मी एक नाटक केलं होतं, पहिला प्रयोग कुठलं नाटक? झाल्यावर नाही ना सांगू शकणार ना यार, आमची टीम सगळे बरं, ठीक मला लगेच फोन मेसेज येतील. बरं ठीक आणि मी एक नाटक असं म्हणालो ना तर 7-8 आहेत तशी, त्यामुळे कोणाबद्दल बोलतोय कोणाच कळणार नाही. बरं, एक नाटक केलं तर पहिला प्रयोग झाल्यावर ना कोणी टाळ्या वाजवल्या, आणि भरलेलं थिएटर होतं, कोणीच टाळ्या नाही वाजवल्या. जे मागे आले, ज्यांनी ग्रांट दिली होती ते नाटक करायला, त्यांच्या तर चेहऱ्यावर असं होतं की येऊन मोठी चूक या पृथ्वीवर घडली नसेल. जे कोणी मित्रमैत्रिणी प्रेक्षक आले होते त्यांचे चेहरे असे होते की तुम्ही काय केलं आत्ता, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही गेले 3 महिने काय केलं या सगळ्यात. तर असे अनुभव मला बघ, प्रयोग लागलेत त्या नाटकाच्या पुढे म्हणजे 10-12 शोज लागलेत. तर आता कसं करशील तू. पण आपल्यालाही जाणवतं की हे फसलंय रे, हे पूर्ण फसलंय. आता जा परत ती तालीम करा, पण त्यातनं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. सो ह्या अशा गोष्टी असतात. अशाला मोटिवेट कशात नव्हतं? मी असं नट म्हणून असं ठरवलंय ना की मला ऋणी राहिलं पाहिजे कायम. मला चांगलं काम करायला मिळते किंवा मला काम करायला मिळते, ही गोष्ट मी कधीही म्हणजे फॉर ग्रांटेड घेणार नाही. मला कधी कधी असंही होतं, अवॉर्ड शो आपण करतोय आणि इतक्या चुका होतात त्या सगळ्यात, कधी कधी आपलं टाळकं हलतं. तू बघितलं अवॉर्ड शो मध्ये कसं असतं. आणि एका अवॉर्ड शो मध्ये माझं टाळकं सटकलं एका पॉईंटला. मला वाटलं काय चाललं यार, बॅकस्टेज केवढ्या चुका चालल्या आहेत, समोर किती केऑस आहे. पण म्हटलं नाही, हे माझं काम आहे, मला हे करायला आवडतं. आणि आत्ता ही वेळ मारून नेणं, या सगळ्यांचं मनोरंजन करणं, इव्हेंच्युअली 16 टीव्हीवर लागेल तेव्हा तो छान वाटणं, हे माझी जबाबदारी. तर हे मी स्वतःला पूर्णपणे समजावून घेतले की मी ऋणी आहे, कायम ग्रेटफुल आहे की हे माझं काम आहे, चांगलं करत राहील. ऍक्च्युअली पण ठीक आहे, पण हे खरंच आहे रे, पुस्तकी असलं तरी खरंच आहे. पण पुस्तकातून आपण चांगल्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत. हो. तू आता म्हणालास ना की सटकलं होतं, पण नंतर मी ठरवलं की नाही आपल्याला हे चांगलं करायचं आहे. मागे येऊन मी जे बोललो असेल ते पुस्तकी नव्हतंच. ते कुठल्याच पुस्तकात तुला सापडणार नाही. अच्छा, ते पण आहे. तू कधी असा भडकलास, इम्बॅलन्स झालास, आउट ऑफ झालं होतं कधी? मी खूपच चिडका आहे ॲक्च्युली. मी प्रॉपर चिडका माणूस आहे. लास्ट टाइम सगळ्यात जास्त कधी चिडला होतास आणि कशामुळे चिडला होतास? काय आवडत नाही? नाही, मला अशा बऱ्याच गोष्टी आवडतात आणि ते रोज बदलतात. असं काही मला काही काय आवडत नाही आणि कशाने राग येतो वगैरे असं काही नाही. मला राग येऊ शकतो यार. तुझ्या घरची परिस्थिती कशी होती? तुमची एकत्र कुटुंब होतं ना? असं मी वाचलं. जॉईंट फॅमिली होती. 60 जण होता? हां, आम्ही एका कॉलनीत सगळे फक्त वाघ राहायचो. एका कॉलनीमध्ये? हां. मग एकत्र कुटुंब म्हणून एका घरात किती लोक होतं? एका घरात तरी मला वाटतं आम्ही 9-10 लोक होतो. पण एकत्र म्हणजे ते सगळं एकत्रच होतं रे. म्हणजे कोणी कोणाकडे जेवायला जातंय, सगळी पोरं एकमेकांना. मला शाळेत वगैरे फार मित्रच नव्हते, कारण चुलत भावंडच माझी सगळी एवढी होती. माझा एक काका आणि मी एका वेळेस शाळेत होतो. आता विचार कर. हो का? हां, माझ्या वडिलांचा चुलत भाऊ आणि मी एकत्र शाळेत होतो. असं सगळं ते होतं. फार गमतीशीर वातावरण. आणि यातनं पण मला खूप गोष्टी कायम शिकायला मिळाल्या. बऱ्याच आता मला वाटतं कॅरेक्टर्स कुठले कुठले असतील तर आमच्या फॅमिली मेंबर्स कडनंच बऱ्याचशा ट्रेट्स मला त्यातनं मिळाल्या. इतकी वर्ष काम केल्यानंतर तुझा आवडता दिग्दर्शक कोण आहे ज्याच्यावर तुला काम करायला आवडेल? कुणी? सिनेमाचा, नाटकाचा, कोणाबरोबर काम करायची इच्छा आहे, ज्याच्याबरोबर केलं नाही असं नाव सांगतो. सांग ना. मला उमेश कुलकर्णीचं काम भयंकर आवडतं. त्याचे सिनेमे वळू असेल, विहीर असेल, देऊळ असेल, हे सिनेमे
एका काळी त्यांनी मला या सिनेमांनी खूप जास्त दिलंय, इन्स्पायर केलंय नट म्हणून. आणि मला उमेश कुलकर्णी बरोबर असं वाटतं की मजा येईल काम करायला. कुठल्या अभिनेत्यासोबत काम करायचं? मला कुठल्या अभिनेत्याबरोबर काम करायला आवडेल? निळू फुले सर जर जिवंत असते ना तर त्यांच्याबरोबर कधीतरी मला काम करायला खूप जास्त आवडलं असतं. काय आवडतं होतं त्यांचं? मला त्यांचं हीच क्वालिटी आवडते, जसं तू मगाशी म्हणालास ना, दिसणं बिसणं या गोष्टी कधी नगण्य होत्या. ते कसे दिसत होते हे काही मुद्दाच नाही राहिला एका पॉईंटला. ते काही कुठलाही त्यांनी रोल केला की ते पात्रच वाटायचे. त्यांच्या देहबोलीत, त्यांच्या दिसण्यात, त्यांच्या चेहऱ्यात तू काहीतरी ती गंमत व्हायची. तू आता हिंदीमध्ये आलायस, हिंदीमध्ये कोणासोबत काम करायला आवडेल तुला? हिंदीमध्ये मला मनोज बाजपेयीचं काम खूप आवडतं. अरे वा. मनोज बाजपेयी, आणि त्यांनी स्वतःसाठी जो एक स्वतःचा एक असा निश तयार केला ना, त्यांचे सिनेमे वेगळे, त्यांचे वेब शोज, लोकांच्या मनात भयंकर एक्साइटमेंट असते त्यांच्या कामाबद्दल. तर ते मला खूप फॅसिनेटिंग वाटतं. कुठल्या अभिनेत्रीसोबत काम करायचं? तशा बऱ्याच आहेत अभिनेत्री, खूप आहेत. इमानदारीत सांगितलं म्हणजे खरंच खूप अभिनेत्रींबरोबर काम करायचं. मला मुक्ता बर्वेबरोबर मी कधीही काम नाही केलं, आणि एक दोनदा संधी हुकली काम करायची, पण मला मुक्ता बरोबर डेस्परेटली काम करायचं. मला मुक्ता बर्वे प्रचंड आवडते, स्टेजवर असेल, सिनेमात असेल. आणि असं वाटतं की नट म्हणून बरेचसे कलाकार असे असतात ना की ते स्वतःचं काम चांगलं करतात, पण ते आपलं काम सुद्धा चांगलं व्हावं यासाठी तेच राबतात. तर मुक्ता बर्वे मला तशी वाटते. ती स्वतः एवढं चांगलं काम करते की तुझ्याकडनं चांगलं रिॲक्ट केलं जातं आणि तुझंही काम चांगलं होतं की काय, असं मला वाटतं. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न विचारतो. चंपलं इतकं झालं बोलू शकतो. एक तास झालेला आहे. तरी मी अजून उकरलं नाहीये काही, मी फक्त असं वर्ण चाललंय. ठीक आहे, त्यानं मला आधी डिस्क्लेमर दिला होता ना, उकरू नको म्हणून. ठीक आहे. पण कुठला सिनेमा आवडतो तुझा की मला हा सिनेमा बघायला खूप आवडतो कधीही, आणि का? मी ॲक्च्युली तसं फार बघत बसत नाही स्वतःचं काम, कारण मी तुला म्हणलं तसं 2-2.5 वर्षांनी आपल्याला कामाबद्दल ऑब्जेक्टिव्हिटी तयार होते. तर जे चांगलं पण आपण केलेलं असतं ना, त्यातल्याच चुका आपण शोधत राहतो. पण मुरांबा ही फिल्म होती जी मी अशी काही काळ परत बघायचो, कारण तेवढं इमोशनली असं एका अर्थी नागडं होणं मी पहिल्यांदा अनुभवलं होतं नट म्हणून, की आपल्याच आयुष्यातल्या प्रसंगाशी त्याचं काही आपण ते रिलेट करणं, माझ्या आयुष्यातल्या गोष्टी आठवून त्यात रडणं, या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा नट म्हणून एवढ्या केल्या असतील. तर त्यामुळे मला मुरांबा तसा परत बघायला आवडायचं. हे कसं काय झालं नट म्हणून, दिग्दर्शकांनी करून घेतलं, आपल्या हातनं झालं, कसं काय झालं हे म्हणून मी बघायचं. पण आता मी असं परत बघत नवीन काम बघतो. वा. मला जसं आत्ता मी म्हणालो, बोलण्यासारखं खूप आहे. तू आत्ता तुझ्या या सगळ्या वाटचालीबद्दल सांगितलं होतंस, पण खूप बोलण्यासारखं आहे, कारण त्याच्यापेक्षा जास्त अमेवाग आहे हे याची कल्पना आहे. पण तरी तू वेळ देऊन आलास, तुझ्या करिअरबद्दल, इंडस्ट्रीबद्दल बोललास, त्याबद्दल खरंच मला बरं वाटलं. पुढच्या जेव्हा तू येशील तेव्हा तर तुला उकरीन मी, ते त्या तू तयारी नाही आहे. त्यामुळे बोलणार का भरपूर आहे. ऍक्च्युली तू बरेचसे असे प्रश्न विचारले ज्याची मला गॅरंटी होती हे होणार आहे, की ज्याचा मीही कधी विचार केलेला नाहीये. तर काय मी काही प्रश्नांची काय उत्तरं दिली असतील हे मलाच आता कळत नाही. आता जेव्हा मी हा इंटरव्ह्यू मात्र बघीन की काय बोललोय, तर पण काही वाटलं तर मी स्वतःच कमेंट सेक्शन मध्ये लिहीन की असं नाही, मला असं बहुतेक म्हणायचं. नाही. पण तू आवर्जून आलास, मला खूप बरं वाटलं. तुझ्याकडनं अपेक्षा आहेत. असेच एक सेन्सिबल कलाकार असतात, ते नेहमी जेव्हा काही कुठला सिनेमा करतात तेव्हा लोक त्याला फॉलो करतात, आणि ती जबाबदारी तुझ्यावर आहे, कारण तू त्या मुशीतनं तयार झालेला आहेस. तो तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. मित्र म्हणण्याचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. अमेय वाघ या अभिनेत्याला आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघत असतो, पण त्याचे पॅशन त्याच्याकडे आहे ते प्रत्येकानं घ्यावं असं मला वाटतं. तर इथे मी थांबतो, भले ते घडो. एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. तो सोशल मीडियावर आहे, मीही सोशल मीडियावर आहे, आणि व्यक्त व्हा, बोलत राहू, भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अमेय. धन्यवाद, खूप मजा आली. थँक्यू.